नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज आदिवासी विकास विभाग भरती 2026साठी मित्रांनो बघा, जे की आपलं पद जे की गट ड चं चौकीदार या पदासाठी आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका आज पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा, आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही आत्ताच ठिकाणी सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. तर मित्रांनो बघा, लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. कारण मित्रांनो बघा, याच्यातला प्रत्येक प्रश्न हा मित्रांनो बघा एकदम शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके. प्रश्न पहिला, सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती या प्रकारचा मित्रांनो बघा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती, आता बघा जर असं एक 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 जर असं मोजायला गेलं तर खूप अवघड जातं आणि खूप वेळ जातं. म्हणून मित्रांनो बघा, एक ट्रिक सांगतो, ती ट्रिक फक्त तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता अशी आकृती आली, पहिले काय करा, क्रमांक भरून घ्या. मी जसं क्रमांक भरतो तसं या प्रकारे 1 2 3 4 5 5 आणि 6 या प्रकारचे क्रमांक भरा. आणि हा जो मित्रांनो बघा 6 सगळ्यात मोठा अंक भेटला आपल्याला, जशाच तसा 6 घ्या आणि याचा गुणाकार करा 2 न. आता 6 दोन्ही 12 झालं बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. एकदम मित्रांनो बघा किती सोप्या पद्धतीनं बघा, जे की या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढून दाखवलो आहे. ओके. आता पुढे बघा, यासोबतच संतोष आणि त्याची आई यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक हा 24 वर्ष आहे. तर संतोषच्या आईचे सध्याचे वय किती असणार या प्रकारचा प्रश्न विचारला. आता मित्रांनो बघा, संतोष आणि त्याची आई आहे, यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती 52 आणि त्यांच्या वयातील फरक किती 24 आहे. तर आईचं वय काढायचं. ओके मित्रांनो, म्हणून मी काय करतो, आई, त्याची आई बघा या ठिकाणी मित्रांनो संतोषपेक्षा मोठी आहे ना, म्हणून मी काय करतो, आईला बघा मानतो एक्स. ओके. आणि संतोषला मानतो वाय. संतोष बरोबर वाय. आता त्यांच्या वयाची बेरीज किती 52, म्हणून मित्रांनो एक्स प्लस वाय पहिलं घ्या. एक्स प्लस वाय बरोबर 52 आणि वयातील फरक मित्रांनो किती 24, म्हणून एक्स मायनस वाय बरोबर 24. आता करा याची मित्रांनो बेरीज. आता जर समजा बेरीज केलं, एक्स प्लस एक्स किती 2x होतात. आणि मित्रांनो बघा प्लस वाय आणि मायनस वाय हे मित्रांनो बघा, जे की मायनस होऊन हे वाय वाय कट झालं आणि बरोबर 4 आणि 2 6 5 आणि 2 7 किती आलं. आता एक्स बरोबर हे 76 छेदामध्ये आले 2 पुन्हा बेत्रिक 6 आणि 0 6तून 7मधून 1 गेलं, 6 गेले 1 उरलं, पुन्हा बे 8 16 जवळपास म्हणजे किती 38 वर्ष हे मित्रांनो बघा, जे की या ठिकाणी संतोषच्या आईचं सध्याचं वय असणार आहे, जे की क्रमांक लक्षात बघा, जे की तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. जे की मित्रांनो बघा, या फॉर्मॅटनुसार आपण अगदी काही वेळेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं आन्सर जे की काढू शकतो. तिसरा बघा, 3:30 वाजता तासकाटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल या प्रकारचा प्रश्न विचारला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अगदी काही वेळेमध्ये या प्रश्नाचं आपण उत्तर काढू शकतो. तर कशा प्रकारे, या ठिकाणी थोडंसं एका सूत्राचा वापर करा. तर तो म्हणजे सूत्र 30h वजा 11/2m हे बघा, जे की सूत्र आहे मित्रांनो. या सूत्रात आपण किमती भरू. 3:30 म्हणजे किती 3 वाजून 30 मिनटं. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे बरोबर 30ला 30 गुणाकारात हेच म्हणजे आवर्स, आवर्स म्हणजे तास, तास किती 3 तास, मायनस 11/2 गुणाकारात एम म्हणजे मिनिट्स, मिनिट्स किती आहेत 30. आता बे एक बे पुन्हा परत बे एक बे उरलं किती 3मधून 2 गेले 1 उरले, बे 5 10. आता 3 गुणाकारात 3 केलं 9 झाले, समोरचा 1 0 90 मायनस 15 1 15ला 5 हातच्या आलं 1 पुन्हा 15 1 15 15 हातच्याचा 1 16 किती 165. जर मित्रांनो आता आपण जर 165मधून जर 90 वजा केली तर उरले किती बघा, जे की 75. आणि मित्रांनो बघा समोर काय येतं, तर मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून 75 किती आलं आता उत्तर आपलं -75. आणि बघा हे -75 मित्रांनो बघा, जे की पर्यायामध्ये देखील असतं आणि तुम्ही त्याला टिक करता आणि ते आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकतं. का तर मित्रांनो बघा, जेव्हा घड्याळाचा प्रश्न विचारला जातो किंवा घड्याळावर प्रश्न विचारला जातो, त्या ठिकाणी मोठ्या संख्येचा जो मित्रांनो मायनस समोर येतो, त्या मायनसला कसल्याही प्रकारचं मूल्य, कसल्याही प्रकारची व्हॅल्यू राहत नाही. हा डायरेक्ट मायनस कट करा आणि मित्रांनो फक्त आणि फक्त 75 अंश असणारा बघा, की पर्याय तुम्ही निवडा, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर
जे की क्रमांक मित्रांनो 75 अंश, फक्त आणि फक्त 75 अंश या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. तर ती म्हणजे काय मित्रांनो बघा, जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जर या ठिकाणी चौकीदार जर व्हायचं असेल, ही बघा परीक्षा क्रॅक करून, तर यासाठी मित्रांनो बघा आम्ही एक अत्यंत उपयुक्त असं बघा अत्यंत मेहनत करून एक 5000 प्लस अशा प्रश्नांचा बघा जे की मित्रांनो आम्ही महाठोकळा लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजूनही आपला महाठोकळा खरेदी केला नसेल, हा महाठोकळा आपला बघा जे की पेड आहे मित्रांनो, म्हणून खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे, 7414 93 07 मित्रांनो हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे. आता या क्रमांकावर तुम्हाला फक्त आणि फक्त मित्रांनो 500 रुपये पे करून बघा या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघा जी काय मित्रांनो तुम्हाला पे केलेली स्क्रीनशॉट आहे ती शेअर करायची आहे. शेअर केल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही मित्रांनो हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच मित्रांनो आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. खरेदी करून घेऊन मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. आणि मित्रांनो खरेदी करून घेऊन तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या. ओके. पुढचा प्रश्न, आता एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण किती 12-19 असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35ने कमी 35 बघा किलोमीटर तासाने जास्त आहे, तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल या प्रकारचा प्रश्न विचारले. आता कार आणि रेल्वे मित्रांनो यांचं वेगाचं प्रमाण किती 12-19 लिहून घेतो. पहिलं कार व रेल्वे यांच्या वेगाचं प्रमाण किती आहे 12-19, म्हणजे कारचं 12 आणि रेल्वेचं 19. पुन्हा असून ताशी वेग हा कारच्या बघा असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किमी तासाने जास्त आहे. म्हणजे आता जर मित्रांनो बघा 19 मधून आपण जर 5 वजा केले तर उरले किती 7 उरले. म्हणजे हे जर 7 मित्रांनो जर बरोबर हे जर या 35 याच्यासोबत असेल 35 किलोमीटर बरोबर असेल, तर ती रेल्वे 5 तासात एकूण किती किलोमीटर प्रवास करेल. ओके. या प्रकारचा बघायची की प्रश्न विचारला. तर आता मित्रांनो 7 बरोबर जर 35 असेल तर आपल्याला बघायची की पूर्ण रेल्वेचा या ठिकाणी प्रवास काढायचा आहे. म्हणून रेल्वेचं काय करा, जे प्रमाण आहे हे या 7च्या खाली घेऊन टाका. तर आता बघायची की आपण एकूण किलोमीटरमध्ये अंतर काढायचं आहे, म्हणून ठिकाणी याला प्रश्नचिन्ह. आता 19 गुणाकारात 35 याचा करा गुणाकार आडवा, 19 गुणाकारात 35 आणि छेदामध्ये आलं हे 7. आता 7 1 7 7 5 35 19 19 19 5 95, परंतु हे 95 आपल्या प्रश्नाचं शेवटचं आन्सर नाही. तर का, तर पुन्हा मित्रांनो बघा 35 किमी तासाने 5 तासात किती अंतर प्रवास करेल. म्हणून मित्रांनो आता या 95ला आपल्याला पुन्हा 5ने गुणाकार करावा लागेल. आता 5 5 25ला 5 हातच्याले 2 पुन्हा 5 9 45 आणि वरचे 2 किती 47, म्हणजे जवळपास 475 किलोमीटर बघा जी की या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जे की क्रमांक अ बघा तुम्हाला लक्षात याची की सर्वांना ठेवायचं आहे. ओके. या पद्धतीनं मित्रांनो बघा की एकदम काही वेळामध्ये आपण जे की प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर काढू शकतो. ओके. पुढचा प्रश्न बघा जे की आता कशा स्वरूपानं आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, लक्षात घ्या फक्त पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व शिल्लक कालावधीसाठी 13%. जर 10 वर्षानंतर या रकमेवर एकूण व्याज 7680 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती. मित्रांनो बघा एकूण 10 वर्ष आहेत. या 10 वर्षामधले 2 वर्षासाठी 6%, 8% उरले. पुन्हा 5 वर्षासाठी 9%, म्हणजे पुन्हा बघा 5 आणि 2 7%, म्हणजे 10तून जर समजा 7% गेले तर 3% उरले. म्हणजे पुढील शिल्लक कालावधीसाठी 13%, म्हणजे शिल्लक कालावधी म्हणजे किती हे 3%. ओके. जे की मित्रांनो हे 3 वर्ष हे 3 वर्ष. तर आता 10 वर्षानंतर पूर्ण या रक्कमेवर एकूण व्याज 7680 रुपये मिळत असेल तर या मुद्दलाची रक्कम किती, एवढा प्रश्न विचारला आहे. म्हणून मित्रांनो बघा एक काम करा, आता बघा जी की एका सूत्राचा वापर करा. तर तो सूत्र सांगतो बघा. आता बघा या प्रश्नानुसार आपल्याला सोडून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. फक्त मित्रांनो बघा जे की भागणं गुणाकार करणं एवढ्यातच आपला टाईम जातो या ठिकाणी. तर आता बघा सरळ व्याज किती आहे या ठिकाणी बघा, सरळ व्याज आहे 7680. हे घेतो 7680 गुणाकारात 100. आता छेदामध्ये
मुदत आणि दर. आता बघा मित्रांनो, मुदत आणि दर. मुदत किती 6% प्लस दर किती 2 वर्ष, गुणाकारात 2 वर्ष. पुन्हा प्लस घ्या, या ठिकाणी बघा एकापेक्षा जास्त वर्ष आणि एकापेक्षा जास्त मुदत आहेत, म्हणून मित्रांनो बघा जी की दर आहेत म्हणून आपण गुणाकार आणि प्लस करतात दोन संख्यांचा. बघा वर्ष आणि जे आपलं दर हे हे आहे बघा जे की मित्रांनो आपलं दर आणि हे आपली मुदत आणि हे दर, या दोन्हीचा आपण गुणाकार करून पुन्हा बेरीज करत आहेत. ओके, 2-3 जागीचं आहे म्हणून. आता 2 बघा किती मुदत किती आहे आपली 2 वर्षाची आणि दर किती 6% या ठिकाणी घेतलो. पुन्हा 5 वर्षासाठी 9% दर आहे मित्रांनो. बघा आता पुन्हा आणि 5 गुणाकारात 9 घेतो. पुन्हा प्लस 3 वर्षासाठी 13% दर आहे म्हणून 3 गुणाकारात 13 घेतो. आता 7680ला 80 गुणाकारात 100 आणि छेदामध्ये 6 दोन्ही 12 प्लस 9 पाचे 45 प्लस 13 39. आता मित्रांनो बघा या सर्वांची बेरीज करा. 7680 गुणाकारात 100 आणि छेदामध्ये 12 45 आणि 39, 12 45 आणि 39. आता 9 2 11 11 5 16 16ला 1 6 हातच्याला 1 1 2 1 हा 1 2 2 4 किती 6 6 3 9 म्हणजे 96 आलं. हे 96 घ्या छेदात. आता काय करतो 3 भाग देतो. पहिलं 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 7मधून जर 6 गेले 1 उरलं, 3 5 15, पुन्हा 16तून 15 गेले 1 उरलं, 3 6 18, हा 0ला 0. पुन्हा काय करतो 16 भाग देतो. 16 1 16, 16 दोन्ही 32, 16 1 16, 25मधून 16 गेले 9 उरले, 16 सख 96, हा 0 इथं. पुन्हा 2 जर या 160ला भाग दिलो तर किती 82 16 आणि हा 0ला 0 म्हणजे किती आता आले हे 80 गुणाकारात हे 100. जर आता मित्रांनो 80 गुणाकारात 100 केलं 8 1 8 आणि समोरचे 3 0 जसे असतात म्हणजे जवळपास 8000 बघायची की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर आपल्याला बघायची की मित्रांनो एकूण मुद्दल हे बघायची ठिकाणी 8000 मिळालेलं आहे. तर बघायची की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, एकदम मित्रांनो सोपी पद्धत आहे, परंतु गुणाकाराने भागाकार करण्यात या ठिकाणी वेळ जातो. ओके, समजून घ्या फक्त. पुढचा प्रश्न बघायची की कशा स्वरूपानं सोडवायचा आहे. आता शेवटचा प्रश्न मालिकेत पुढे येणारा अंक कोणता 8 27 64 125 आणि या ठिकाणी डॅश डॅश. तर या ठिकाणी मित्रांनो बघा कोणती संख्या येणार आहे या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी जर या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो जर तुम्ही समजा अजूनही आपल्या चॅनल ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.